नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण इयत्ता 10वी मॅथ सेकंड मधील चॅप्टर नंबर 6 ट्रिग्नॉमेट्री या चॅप्टरमधील ॲप्लिकेशन ऑफ ट्रिग्नॉमेट्री या मुद्द्यावर आधारित असलेल्या प्रॅक्टिस सेट 6.2 मधील उरलेली एक्झाम्पल्सचा आजच्या व्हिडिओमध्ये अभ्यास करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 6.2 ला सुरुवात केली होती आणि त्यातील 3 एक्झाम्पल्स आपण सॉल्व्ह केली होती. उरलेली 3 एक्झाम्पल्स आजच्या व्हिडिओमध्ये आपण सॉल्व्ह करून घेणार आहोत. ॲप्लिकेशन ऑफ ट्रिग्नॉमेट्री म्हणजे त्रिकोणमितीचं उपयोजन करून किंवा त्रिकोणमितीय गुणोत्तरांचा उपयोग करून आपण या प्रॅक्टिस सेटमधील एक्झाम्पल्स जे आहेत ती एक्झाम्पल सॉल्व्ह करतो आहोत. प्रॅक्टिस सेट 6.2 मधील 4th एक्झाम्पल आहे. 2 poles of height 18 meter and 7 meter are erected on a ground. The length of wire fastened at their tops is 22 meters. Find the angle made by the wire with the horizontal. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, 18 मीटर आणि 7 मीटर उंचीचे 2 खांब एका जमिनीवरती काढलेले आहेत. त्यांच्या वरच्या टोकांना जोडणारी तार जी आहे तिची लांबी 22 मीटर असेल, तर त्या तारेने क्षितिज समांतर पातळीशी केलेला जो कोन आहे त्या कोनाचं माप आपल्याला शोधायचं आहे. यासाठी आपण एक फिगर या ठिकाणी ड्रॉ करणार आहोत. सपोज ए बी आणि सी डी हे ते 2 खांब आहेत की ज्यांची उंची ही 7 मीटर आणि 22 मीटर आहे. त्यांच्या वरच्या टोकांना टॉपना जोडणारी जी वायर आहे, तार आहे, त्या तारेची लांबी 22 मीटर असेल, तर या तारेने क्षितिज समांतर पातळी ए सी केलेला जो कोन आहे तो कोन आपल्याला शोधायचा आहे. या ठिकाणी आपण या फिगरचं वर्णन थोडक्यात लिहूया. लेट ए बी अँड सी डी रिप्रेझेंट्स पोल्स. AC represent wire and A is a horizontal. ही क्षितिज समांतर पातळी आहे. AC ही ती वायर आहे किंवा तार आहे, तर AB आणि CD हे ते 2 पोल्स किंवा खांब आहेत. यानंतर अँगल CAE जो आहे तो आपण थीटा म्हणूयात, जो आपल्याला शोधायचा आहे. क्वाड्रिलॅटरल ABDE इज अ रेक्टँगल. हा एक रेक्टँगल आहे. या ठिकाणी आपण मग आयताचे गुणधर्म वापरणार आहोत. समोरासमोरील बाजू परस्परांशी एकरूप असतात, म्हणून DE is equal to AB is equal to 7 centimeter because these are the opposite sides of the rectangle. Now CE plus ED is equal to CD because E is in between C and D. These 3 points are collinear points. म्हणजे CE आणि ED या 2 रेषाखंडांची बेरीज म्हणजे CD हा रेषाखंड असणार आहे, कारण E हा C आणि D या 2 बिंदूंच्या दरम्यान आहे. ते एक रेषीय बिंदू आहे. आता यामध्ये आपल्याला CE ची लेंथ शोधायची आहे. ED ची लेंथ आपल्याला माहिती आहे, ती आहे 7 मीटर आणि CD ची लेंथ आहे 18 मीटर. त्या किमती आपण यामध्ये ठेवूयात. CE अधिक 7 बरोबर 18. 7 आपण पक्षांतरित करूयात. CE बरोबर 18 वजा 7 म्हणजेच CE बरोबर 11. म्हणजे हा जो CE रेषाखंड आहे तो 11 मीटर मिळालेला आहे. आता हा जो राईट अँगल ट्रायंगल आहे, ट्रायंगल CEA या काटकोन त्रिकोणामध्ये आपण त्रिकोणमितीय गुणोत्तराचा उपयोग करणार आहोत. तर या ठिकाणी पहा, आपल्याला हा जो अँगल आहे हा अँगल शोधायचा आहे. आता ह्या अँगलच्या समोरची जी बाजू आहे CE ती आपल्याला माहिती आहे, अपोजिट साईड ती 11 आहे. त्यानंतर हायपोटेन्यूज 22 आहे. मग अपोजिट साईड आणि हायपोटेन्यूज यांच्या स्वरूपातलं एक ट्रिग्नॉमेट्रिक रेशो गुणोत्तर आपल्याकडे आहे, म्हणजे साइन थिटा. म्हणून आपण साइन थिटाचा या ठिकाणी उपयोग करणार आहोत. साइन थिटा इज इक्वल टू अपोजिट साईड अपॉन हायपोटेन्यूज, दॅट मीन्स CE अपॉन AC. नाउ we know the length of CE and AC. Put these lengths in this above equation. We get sin theta is equal to 11 upon 22. If we simplify this fraction, we get sin theta is equal to 1 upon 2. Suppose this equation into 1. But according to the table, values of specific angles किंवा values of trigonometric ratios of specific angles म्हणजे विशिष्ट कोणाच्या त्रिकोणमितीय गुणोत्तरांचा जो टेबल आहे आपल्याकडे, त्या टेबलमध्ये आपल्याला माहिती आहे की sin 30 डिग्री इज इक्वल टू 1/2. मग याला आपण इक्वेशन नंबर 2 असं म्हणूया. इक्वेशन नंबर 1 आणि 2 वरून जर आपण कंपॅरिझन केलं तर थिटाची व्हॅल्यू जी आहे ती आपल्याला 30 मिळाली.
Therefore, from equation 1 and 2 we can write theta is equal to 30 degree. म्हणजेच त्या तारेने क्षितिज समांतर पातळीशी केलेला जो कोन आहे त्या कोनाचं माप असणार आहे 30 अंश. दॅट मीन्स द अँगल मेड बाय वायर विथ द हॉरिझॉन्टल इज 30 डिग्री. म्हणजे अतिशय सोपं असं एक एक्झाम्पल होतं. फिफ्थ एक्झाम्पल आहे, अ स्टॉर्म ब्रोक अ ट्री and tree top rested 20 meters from the base of the tree, making an angle of 60 degree with the horizontal. Find the height of the tree. म्हणजे एक झाड वादळामुळे तुटल्यामुळे त्याचा शेंडा जो आहे तो शेंडा जमिनीला टेकलेला आहे आणि तो त्याच्या बेस पासून म्हणजे खोडापासून 20 मीटर अंतरावरती टेकलेला आहे आणि त्या शेंड्यानं जमिनीशी किंवा क्षितिज समांतर पातळीशी 60 अंश मापाचा कोन केलेला असेल तर त्या झाडाची उंची किती असेल तुटण्यापूर्वी ते आपल्याला शोधायचं आहे. तर या ठिकाणी आपण एक फिगर काढूयात. सपोज ए बी इज दॅट ट्री, ए बी रिप्रेझेंट ट्री, आणि आफ्टर द स्टॉर्म इट ब्रेक्स, पॉईंट सी इज द ब्रेकिंग पॉईंट. मग हा जो ए सी पार्ट आहे तो ए सी पार्ट हा सी डी ही पोझिशन घेतो आहे आणि डी या ठिकाणी जमिनीशी त्या झाडाच्या शेंड्याने 60 अंश मापाचा एक कोन तयार केलेला आहे. मग या ठिकाणी आपल्याला या झाडाची उंची म्हणजेच पूर्णपणे ए बी जो आहे तो ए बी आपल्याला शोधायचा आहे. मग हा जो ए बी आपल्याला शोधायचा आहे त्यासाठी आपण त्रिकोणमितीय गुणोत्तरांपैकी आवश्यक ते गुणोत्तर आपण या ठिकाणी वापरणार आहोत. सुरुवातीला आपल्या फिगरचे वर्णन या ठिकाणी घेऊयात. लेट ए बी रिप्रेझेंट द ट्री बिफोर द स्टॉर्म. म्हणजे वादळ येण्यापूर्वी ए बी हे पूर्ण झाड असणार आहे. ड्यू टू द स्टॉर्म ट्री गेट्स ब्रोकन ॲट पॉईंट सी. म्हणजे त्या वादळामुळे झाड हे सी या बिंदूजवळ मोडलेलं आहे. अँड ब्रोकन पार्ट ए सी टेक्स द पोझिशन सी डी. म्हणजे तुटलेला जो भाग आहे ए सी तो सी डी ही पोझिशन घेतो आहे वादळानंतर. आणि ए सी बरोबर मग सी डी असणार आहे कारण ए सी हा पार्ट या ठिकाणी मूव्ह इथं आलेला आहे. याला आपण इक्वेशन नंबर 1 असं म्हणूया. BD is equal to 20 meters it is given, and angle CDP is equal to 60 degree. These two things are given in the example. म्हणजे ह्या दोन बाबी आपल्याला उदाहरणामध्ये दिलेल्या आहेत. आता पहा या ठिकाणी आपल्याला ए बी हा पूर्ण पार्ट आपल्याला शोधायचा आहे. मग सुरुवातीला आपण राईट अँगल ट्रायंगल CBD मध्ये CD हा जो पार्ट आहे तो पार्ट किंवा CD हा जो पार्ट आहे तो CD हा पार्ट आधी आपण शोधूयात आणि त्यावरून मग आपण CB हा जो पार्ट आहे तो शोधणार आहोत. तर या ठिकाणी आपण असं म्हणूयात इन राईट अँगल ट्रायंगल CBD टॅन थिटा मग समोरची बाजू आधी आपण शोधतोय. टॅन थिटाचा फॉर्म्युला आहे अपोजिट साइड अपॉन ऍडजसंट साइड, दॅट मीन्स CB अपॉन BD. बट टॅन थिटा दॅट मीन्स टॅन 60, value of tan 60 is square root 3. CB is unknown, BD is 20. Therefore, square root 3 is equal to CB upon 20 because we know that tan 60 degree is equal to square root 3. म्हणजे tan 60 ची किंमत ही वर्गमूल 3 आहे ती आपण यामध्ये ठेवलेली आहे आणि BD ही जी या त्रिकोणाची बाजू आहे ती बाजू आपल्याला 20 मीटर माहिती आहे. CB ची लेंथ काढण्यासाठी 20 आपण ट्रान्सफर करूयात लेफ्ट हँड साईडला. आपल्याला मिळेल CB बरोबर 20 वर्गमूल 3 मीटर. दॅट मीन्स CB इज इक्वल टू 20 स्क्वेअर रूट 3 मीटर्स. आता आपण CD शोधूयात. पण CD साठी आपण साइन ट्रिग्नोमेट्रिक रेशो वापरणार आहोत. साइन 60 इज इक्वल टू CB अपॉन CD. CB आता आपण शोधलेला आहे. अपोजिट साइड अपॉन हायपोटेन्यूज. साइन 60 ची जी व्हॅल्यू आहे ती आहे स्क्वेअर रूट 3 अपॉन 2 इज इक्वल टू CB इज 20 स्क्वेअर रूट 3 डिवाइडेड बाय CD. आता CD ची किंमत काढण्यासाठी आपण CD इकडे ट्रान्सफर करूयात. स्क्वेअर रूट 3 आणि 2 हे आपण राईट हँड साईडला ट्रान्सफर करूयात. म्हणजे आपल्याला मिळेल CD इज इक्वल टू 2 into 20 square root 3 divided by square root 3. Square root 3 gets cancelled and 20 into 2 is equal to 40. That means CD is equal to 40 meter. म्हणजे CD ची लेंथ जी आहे ती आपल्याला 40 मीटर मिळेल. मग जर CD 40 मीटर असेल तर AC सुद्धा 40 मीटर असणार आहे कारण AC इज इक्वल टू CD हे आपण इक्वेशन नंबर 1 मध्ये प्रूव्ह करून ठेवलेलं आहे. दॅट मीन्स AC is equal to CD is equal to 40 meter. It is from equation 1. आता जे झाड आहे त्याची उंची म्हणजेच AC प्लस BC किंवा CB. That means AB is equal to AC plus CB. Length of AC is 40 meters plus
length of CB is 20 square root 3 meters. That means length of AC is equal to 40 plus 20 square root 3 meters. This is the height of the tree before storm. The height of the tree is 40 plus 20 square root 3 meter. म्हणजे वादळापूर्वी त्या झाडाची जी उंची आहे ती उंची असणार आहे 40 अधिक 20 वर्गमूळ 3 मीटर. म्हणजे या ठिकाणी आपण दोन वेगवेगळ्या त्रिकोणमितीय गुणोत्तरांचा उपयोग केलेला आहे, तो म्हणजे टॅन आणि साइन गुणोत्तर. नेक्स्ट and last example is a kite is flying at a height of 60 meters above the ground. The string attached to the kite is tied at the ground. It makes an angle 60 degrees with the ground. Assuming that string is straight, find the length of the string. म्हणजे एक पतंग हवेमध्ये 60 मीटर उंचीवरती उडत आहे. त्याचा जो दोरा आहे तो दोरा जमिनीवरती बांधलेला आहे असं गृहीत धरा आणि तो दोरा सरळ आहे, सरळ रेषेमध्ये. त्या दोऱ्यानं जमिनीची 60 अंश मापाचा कोन केलेला असेल तर दोऱ्याची लांबी आपल्याला शोधायची आहे. या ठिकाणी आपण एक फिगर ड्रॉ करूया. सपोज A is the position of kite. A represents position of kite. BD represents the surface of the ground. हे ग्राउंड आहे. त्यानंतर AD represents the string. ही हा जो आहे तो दोरा आहे. Angle ADB is a 60 degree and height of the kite, that means AB is equal to 60 meter. The angle ADB is an angle made by string with the ground. Angle ADB is equal to 60 degree and AB is equal to 60 meters. It is given. आता आपल्याला AD ही जी साइड आहे ही साइड आपल्याला शोधायची आहे राईट अँगल ट्रायंगल ABD मध्ये, इन राईट अँगल ट्रायंगल ABD. आता या ठिकाणी पहा, हा जो अँगल आहे ॲक्युरेट अँगल 60 डिग्री दिलेला, त्याची अपोजिट साइड आपल्याला माहिती आहे आणि हायपोटेन्यूस आपल्याला शोधायचा आहे. मग अपोजिट साइड आणि हायपोटेन्यूस याच्यासाठी आपल्याला दोन ट्रिग्नोमेट्रिक रेशोचा उपयोग करता येईल, एक साइन थीटा किंवा कोसेक थीटा. तर आपण या ठिकाणी साइन थीटा वापरणार आहोत. साइन 60 डिग्री इज इक्वल टू अपोजिट साइड AB upon hypotenuse AD. That means sin 60 degree is equal to AB upon AD. Now we know the value of sin 60 degree is equal to square root 3 upon 2 is equal to length of AB is 60 upon AD. This is from the table. आपल्याकडे जो टेबल आहे त्या टेबलवरून आपण sin 60 ची किंमत square root 3 upon 2 या ठिकाणी या इक्वेशनमध्ये ठेवलेली आहे. AB ची लेंथ आहे, height of the kite from the ground it is 60 आणि AD आपल्याला शोधायचं. मग या ठिकाणी आपण ट्रान्सफर करूयात काही टर्म्स. AD इज इक्वल टू 60 इंटू 2 डिवाइडेड बाय स्क्वेअर रूट 3. या ठिकाणी दोघांची प्रॉडक्ट येईल 120 डिवाइडेड बाय स्क्वेअर रूट 3. या ठिकाणी डिनॉमिनेटरचं आपल्याला रॅशनलायझेशन करायचं आहे, छेदाचं परिमेयीकरण करायचं आहे, म्हणून आपण याच्या परिमेयीकरण गुणकानं आपण या ठिकाणी वरती आणि खाली गुणलेलं आहे. इंटू स्क्वेअर रूट 3 आपण स्क्वेअर रूट 3 दिलं आहे. वरती दोघांचा प्रॉडक्ट असेल 120 इंटू स्क्वेअर रूट 3 divided by square root 3 into square root 3, that means product is 3. आणि 3 ने जेव्हा आपण याला डिवाइड करू 120 ला त्यावेळेस आपलं उत्तर मिळेल AD is equal to 40 square root 3. Now here value of square root 3 is given, it is 1.73. Put this value in this equation, we get AD is equal to 40 into 1.73. That means AD is equal to 69.2 meter. म्हणजे AD आणि हा जो दोरा आहे या दोऱ्याची लांबी असणार आहे 69.2 मीटर. दॅट मीन्स द लेंथ ऑफ द स्ट्रिंग इज 69.2 मीटर. म्हणजे साइन थीटा या त्रिकोणमितीय गुणोत्तराचा उपयोग करून आपण दोऱ्याची लांबी शोधली. विद्यार्थी मित्रांनो, ऍप्लिकेशन ऑफ ट्रिग्नोमेट्रीवर आधारित असलेला प्रॅक्टिस 6.2 मधील एक्झाम्पल्स ही अतिशय सोपी आहे. फक्त आपल्याला दिलेल्या माहितीवरून आकृती काढता येणं गरजेचं आहे आणि आकृती काढल्यानंतर योग्य अशा त्रिकोणमितीय गुणोत्तराचा उपयोग करून विचारलेली जी बाब आहे ती बाब आपल्याला अतिशय सोप्या रीतीने सहजही शोधता येते. थोडासा सराव करणं गरजेचं आहे. या उदाहरणांच्या बाबतीमध्ये जर आपल्याला काही अडचण असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कॉमेंट करा. हा व्हिडिओ आवडला असल्यास त्याला लाईक करा, मित्रांना शेअर करा आणि जर तुम्ही मॅथ्ससाठी या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. धन्यवाद. काळजी घ्या.